श्लोक 16. तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः पश्यत्यकृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः. अर्थ, असे असता केवळ आत्मा हाच करता आहे असे ज्याला वाटते त्याची बुद्धी सुसंस्कृत झाली नाही असेच म्हणावे लागते. बुद्धीवर चांगले संस्कार होऊन ती जर शुद्ध झाली तर आत्मा अलिप्त आहे याची जाणीव असते. ज्याला आत्मा हाच केवळ करता आहे असे वाटते तो दुर्मतीच म्हटला पाहिजे. त्याला काहीही कळत नाही असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण पाहूया. अधिष्ठान, कर्ता, करण, प्रयत्न व दैव ही 5 कारणे मिळून कोणतीही घटना किंवा कार्य घडते. कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्यात या 5 गोष्टी असतातच. आणि असे असले तरी माणूस मात्र अहंकाराने त्या गोष्टीचा म्हणजे कर्माचा स्वतःलाच करता समजतात. त्यातही एखादे चांगले किंवा विशेष कर्म घडले तर ते मीच केले, मला कसे जमले, माझ्यामुळे कसे झाले असले वर्णन करून त्याचे कर्तेपण स्वतःकडे घेऊन तो मिरवत राहतो. आणि अपयश आले तर मात्र तो नशिबाला दोष देतो. पण हे करणे योग्य नाही. अर्थात अशा लोकांना भगवंत दुर्मती म्हणजे असमंजस, अपरिपक्व आहेत असे म्हणतात. कारण अशी अहंकारी माणसे आपल्या बुद्धीला घडवून शिकवून त्यावर योग्य ते संस्कार करून तयार करत नाहीत. म्हणूनच ते अविचारी ठरतात. स्वतःकडे कर्तृत्व घेणारे लोक 5 कारणांपैकी एकच कारण म्हणजे कर्ता बघतात. इतर 4 कारणांचा ते विचार करीत नाहीत. जसे गांधीवादी लोक म्हणतात की महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता खरा विचार केला तर स्वातंत्र्य लढा हा 1857 पासून सुरू होता. यामध्ये अनेक लोकांनी अनेक मार्गांनी अनेक प्रयत्न केले होते. अनेकांनी बलिदान केले होते. भारतावर राज्य करणे इंग्रजांना त्रासदायक होऊ लागले. भारतीय सैन्य दलाने बंडाळी केली असती, उठाव केला असता तर नामुष्की झाली असती. शिवाय दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांची सत्ता दुर्बल आणि खिळखिळी झाली होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यात झाला. पण याचा विचार हे लोक करत नाहीत. ते फक्त एकांगी विचार करणारे असे दुर्मतीच असू शकतात किंवा असतात. बुद्धीचा नीट विकास झालेला माणूस प्रत्येक गोष्टीचा सर्वांगाने विचार करतो. मात्र असे दुर्मतीत्व अहंकाराने उत्पन्न होते. खरे तर माणसाने अशी कर्तृत्वाची घमेंड कधीच बाळगू नये असे भगवंत सांगत आहेत. शरीरादी जी 5 कारणे वर सांगितली आहेत तीच खरी कर्मे करतात. येथे आत्मा म्हणजे खरा मी अलिप्त असतो. तो निष्क्रिय व शांत असतो. मात्र त्याचे सान्निध्यात प्रकृती म्हणजे शरीर व इतर गोष्टी कार्यरत असतात. ती चेतना बनते. ज्याप्रमाणे एखादे वृक्षाचे बीजात संपूर्ण वृक्ष निद्रिस्त असतो. बीजाला उमलून यायला विकसनाला संधी मिळाली तर त्याचा पूर्ण वृक्ष तयार होतो. त्याच्या विकसनाचा वेग वाढविता येतो. त्या आड येणाऱ्या इतर परिस्थितीला सुद्धा दूर करता येते. पण येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जी प्रकृती असते तीच वाढते. म्हणजे जर बी आंब्याचे असेल तर त्याला आंबाच येईल, त्याला दुसरे अन्य कोणतेही फळ येणारच नाही. असे हे सारे कार्य प्रकृतीचे आहे. त्यात ऊर्जा हवी. कारण ऊर्जेत प्रकृती चेतन बनते व कार्य करते. आता हे सर्व कळायला माणसाला ज्ञान लागते. पण ज्ञानाबरोबर अहंकार नको. तो निरहंकारी बनला तरच प्रकृतीचे कार्य त्याला ओळखता येते आणि त्याला आत्मासुद्धा कळतो. मग त्याचे लक्षात येते की झाड लावण्याचे कार्य माझ्याकडून घडले तरी त्याला आलेली फळे, फुले, त्याचा रस, गंध हे सर्व काही माझे कर्तृत्व नाही. ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीचे कार्य आहे. ही प्रकृती आपले शरीर, अहंकार, इंद्रिये, वायुशक्ती व इंद्रियांच्या प्रेरक देवता शक्ती असे सर्व मिळून तयार झालेले आहे. आणि त्यामुळेच ती व्यक्ती कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाही व म्हणूनच ते कर्माने लिप्त सुद्धा होत नाहीत असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.